राज्यातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातल्या 553 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली। उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम मिळेल असं त्यांनी सांगितलं। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर। 56 लाख पैकी 533 शेतकऱ्यांचा समावेश। कर्जमाफीसाठी 36,585 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। संपूर्ण यादी बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत चला। कृषी पंप थकीत वीज बिल माफीचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्राला। विदर्भाच्या वाट्याला 21.88% निधी। उत्तर महाराष्ट्र दुसरा तर मराठवाडा चौथ्या क्रमांकावर। तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना सुद्धा एकरी 10,000 रुपये देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना 27 जून 2026 रोजी जमा केला जाऊ शकतो। मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही। राज्याच्या काही भागावर ढगफुटीचे सावट। कोरड्या नव्हे तर ओल्या दुष्काळाची शक्यता। हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पुढील 3 दिवस कोकण, मराठवाडा व विदर्भामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त। लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा। महिला द्वारा मोर्चा। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला दिले निवेदन। राज्यातील 92 लाख महिलांचा लाभ बंद झाला असून बंद झालेल्या महिलांना तातडीने योजनेचा लाभ द्यावा, महिलांची मागणी। दुष्काळाच्या संकटावर कृषी विद्यापीठांचा ॲक्शन प्लॅन। विदर्भातील पिकांसाठी आपत्कालीन नियोजन। शेतकऱ्यांना दुबार पेरणी, ओलावा संवर्धन व आंतरपिकांचे मार्गदर्शन सुरू। HP निकषामुळे अल्पभूधारक शेतकरी राहणार लाभापासून दूर। 10 ते 12 HP पंपधारकांचा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी। सध्या 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात येत आहे। सोयाबीनच्या उगवण तक्रारी 8,000वर, पंचनामे रखडले। कृषी यंत्रणेवर तिहेरी ताण। यावर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी आल्या आहे। तणनाशकांच्या वापराने हरवल्या रानभाज्यांचा खमंग। सुगंध आता हरवला। शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या सध्या दुर्मिळ होत चालल्या आहे। आधी हक्काचा पीक विमा द्या, नंतर नवीन पीक विम्याची भाषा करा। खरीप 2025चा विमा अद्याप प्रलंबित असून 2026-27चा पीक विमा कोणत्या विश्वासावर भरायचा, शेतकऱ्यांचा सवाल। 14 कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस। कृषी आयुक्तालय करणार कारवाई। सत्यतादर्शक बियाणांनीच लावली वाट। बूस्टरसह परराज्यातील कंपन्यांनी शेतकऱ्यांना धोका दिला। पेरलेले नाही उगवले, पीकच करपले। शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे। शेतकऱ्यांना DPC निधीतून मदतीचा निर्णय झाला, मात्र अंमलबजावणी कधी होणार, शेतकऱ्यांचा सवाल। भेसरखोरांच्या तोंडाचे पाणी पळाले। 2 महिन्यामध्ये दूध संकलनही घटले। जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई। बनावट दूध तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले। साखरेचे खाणार त्याला महागात पडणार। गुळाचाही किलोचा भाव आता 50 रुपयावर। क्विंटलला 4,700 रुपये। सध्या साखर व गुळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। उपवासाला पोटाला चिमटा। फळांचे पदार्थ झाले महाग। वाढता वाहतूक खर्च व अनियमित नैसर्गिक स्थितीमुळे फळांची दरवाढ झाली आहे। उपवासासाठी व फळांचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शेतशिवारात राबणाऱ्या महिलाही शेतकरीच। कर्ज योजनेसाठी पात्र। जिल्ह्यामध्ये 5 लाख महिलांना होणार याचा लाभ। 7-12 नसला तरी प्रमाणपत्र मिळणार। सांगली जिल्ह्यातील अपडेट। जिल्ह्यात शेतकऱ्यांचे थकीत 1400 कोटींचे वीज बिल माफ। 2.5 लाख शेतकऱ्यांना दिलासा। राज्य शासनाच्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार। सांगली जिल्ह्यातील अपडेट। पावसाचा कांद्याला फटका। उत्पादनामध्ये घट। अवकाळी पाऊस आणि साठवणुकीची अपुरी व्यवस्था कारणीभूत ठरल्याने कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे। महाराष्ट्रातील कांदा लागवड क्षेत्र व उत्पादन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तुरीच्या दराने पुन्हा ओलांडला 8,000 रुपयांचा टप्पा। कारंजा बाजारामध्ये 8,300 रुपयांचा उच्चांकी भाव। सोयाबीनच्या पाठोपाठ आता तुरीच्याही दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे।
कर्जमाफीची केवळ घोषणाच, शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे याद्याची. आधार प्रमाणिकीकरण नंतरच खात्यावर होणार पैसे जमा. जिल्ह्यातील 29,000 थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य. कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट. जुलैमध्ये पाऊस आला धावून, पेरण्या झाल्या झाडून. जिल्ह्यामध्ये खरीपाच्या 75% पेरण्या पूर्ण. जुलैमध्ये पाऊस आला धावून, पेरण्या झाल्या झाडून. जिल्ह्यामध्ये खरीपाच्या 75% पेरण्या पूर्ण. नदी नाले प्रभावित झाल्याने शेतकरी समाधानी. उगवण झाली नसल्याच्या तक्रारी एकही नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट. पीक विम्यामध्ये तफावतीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट. कर्ज मंजूर झालेल्या पिकांनाच विमा घेण्याचा विमा कंपनीचा आग्रह. या अटीमुळे शेतकरी आले संभ्रमात. बहुप्रतीक्षेनंतरच्या पावसामुळे खरीप पिकांना जलसंजीवनी. पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने खुरपणी आणि फवारणीच्या कामांना आला वेग. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. डवरणीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांचा तण व्यवस्थापनावर भर. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. विद्यार्थ्यावर आंदोलनाची वेळ. निराशाजनक चिंतनाची गरज. पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाय हवेत. शांततापूर्व आणि संवादातून तोडगा काढण्याची आहे मागणी. गतवर्षीचा पीक विमा डुबला. यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. विमा कंपनी व प्रशासनाकडून जनजागृती सुरू. तरीही फक्त 34,797 शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यामध्ये युरियाच्या 2.40 लाख गोण्या उपलब्ध. मात्र शेतकऱ्यांना खत मिळेना. पावसाच्या आगमनानंतर कपाशीला खत देण्याची लगबग सुरू. युरियासह खतांचा कृत्रिम तुटवडा सुरू. बीड जिल्ह्यातील अपडेट. 9 दिवसांच्या खंडानंतर पावसाची जोरदार हजेरी. पिकांना संजीवनी. 24 तासामध्ये सरासरी 24 मिलीमीटर पाऊस. दुबार पेरणीचे संकट टळले. मात्र संग्रामपूर खामगावमध्ये तूट कायम. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. 22 दिवस उलटले तरी दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षाच. समग्र शिक्षेचा निधी रखडला. 15 ऑगस्टपूर्वी गणेश व साहित्य मिळणार का? विद्यार्थी व पालकांचा सवाल. मूग लागवडीत घट. सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 85% पेरण्या पूर्ण झाल्या असून जिल्ह्यातील पीक निहाय पेरणी हेक्टरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उपवासासाठी किशाला चटका. भगरीसह फळांच्या पदार्थ महाग. आषाढी एकादशी श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असल्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाटीकोरी होणार. कर्जमाफीनंतर वीज बिल थकबाकीतूनही मुक्तता. महावितरणाच्या 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीज वापरणारे 3,59,000 शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ. कोपरगाव तालुक्यातील अपडेट. रत्नागिरीत 25,000 बागायतदारांच्या खात्यामध्ये 88 कोटी रुपयांचा पीक विमा जमा. आंबा काजू पीक विमा परतावा 1.5 महिन्यामध्ये खात्यात जमा झाला असून बागायतदारांना मिळाला दिलासा. रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट. पिकावरील संकटाचे ढग हटले. संततधारेने शेतकरी सुखावला. मागील 2 दिवस झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. पीक विमा अर्जातील जाच्या गाठीमुळे शेतकरी संभ्रमात. प्रतिसादही मिळेना. अर्जासोबत पीक कर्ज घेतले नसल्याचे हमीपत्र भरून घेतले जात असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी. 90,000 मतदारांच्या नावात गोंधळ. मृत व स्थलांतरांची नावे वगळणार. फार्मच्या डिजिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घनसावंगी अव्वल. तर जालना मतदारसंघामध्ये संत गतीने काम सुरू. कर्जमाफीच्या यादीकडे शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा. किती शेतकरी नेमके पात्र होणार? लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा लाभ होणार जमा. रेशन कार्डच्या नवीन अर्जांना मंजुरींचा खोळंबा. अर्ज सादर करूनही महिनोमहिने प्रलंबित. रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्हाभरामध्ये भीज पाऊस. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सोयगाव, फुलंब्री, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद आणि रिसोडमध्ये परिसरामध्ये रिमझिम पावसाने शेतकरी सुखावला. स्मार्ट वीज मीटरने अवाजवी बिलांची आकारणी. नागरिक झाले त्रस्त. उद्धव सेनेचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. 9 दिवसांमध्ये 49% पेरणीमध्ये वाढ. जिल्ह्यात 71% पेरणी पोहोचली असून सध्या जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला आहे. जळगाव जिल्ह्यातील अपडेट.
वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकरी झाले हैराण. पिकांची नासाडी, कसगावला हरिणांचे कळप, रानडुकरांचा धुमाकूळ. वन विभागाने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर. 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आता आली आहे. संपूर्ण यादी व सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. पुन्हा मान्सून सक्रिय. राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस बरसणार. कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी. विदर्भ व मराठवाड्यातही पावसाची हजेरी वाढणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. जिल्ह्यात 94% पेरण्या पूर्ण. आता राज्यामध्ये सुरू असलेल्या रिमझिम पावसाने कोमेजलेल्या पिकांना जीवनदान मिळाले असून राज्यात जवळपास 94% ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.